तुम्हाला माझं सामर्थ्य माहिती नाही. काय कसलं सामर्थ्य? तुम्हाला सांगू सामर्थ्य माझं? सांगा. बघायचंय तुम्हाला? पाठ असलं तर सांगा. पाठ म्हणजे काय बघायचंय का तुम्हाला? प्लीज डोंट लाफ. दिस इज व्हेरी सिरियस बिझनेस. मी म्हणलं काय तुम्ही ध्यान बिन कसलं काय केलंय तुम्ही असं सामर्थ्य तुमचं? कोणीतरी तुमच्याबद्दल काय बोलतंय का चांगलं इथं? नाही बघा ना, आता मी मिलिंद शिंदे सर आहे. मिलिंद शिंदे त्यांना मी मोत्याची अंगठी दिली होती. यांना? हो बर. काय भरभराट. वा वा वा. हा शशांक सर बर. यांना मी पोळ्याची अंगठी दिली होती. पोहळ्याची अंगठी दिली. काय भरभराट. क्या बात आहे. संस्कृती बालगुडे हा. हिऱ्याची अंगठी दिली होती. वा वा वा. मग तरी पण नाही घेतली. का? काय माहिती नाहीच घेतली. देत होतो नाही घेतली. म्हणलं घे भरभराट होईल. ऐकायला नाही. अच्छा, तुमचा चेहरा बघूनच त्यांना नको वाटले असेल. ते म्हणले असतील हिरा हा खाणीतच बरा. तर मंडळी, भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही गोष्टींवरती ते आज एकत्रितपणे बोलणार आहेत. हो, हो. म्हणजे थोडक्यात तुम्ही भूतकाळात कोण होतात, वर्तमानात कोण आहात आणि भविष्यात कोण व्हाल याबद्दलची भविष्यवाणी ते सांगणार करतात. यासाठी सुप्रसिद्ध आहेत. सुरुवात करूयात आपण मिलिंद शिंदे सरांपासून. हा मिलिंद शिंदे सर हे कोण असतील भूतकाळात हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. वा वा. पण मिलिंद शिंदे आपले बंधू कसे आहेत? आनंद शिंदे हे त्यांचे कसे असतील अरे बंधू? भाऊ भाऊ आहेत मिलिंद शिंदे. आणि अख्ख्या जगाला माहिती आहे. मिलिंद शिंदे आणि शिंदे भाऊ माहिती, पण ते वेगळे हे वेगळे. असं 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 मला वाटलं सेम. तुम्ही त्यांच्या काही भूतकाळाबद्दल सांगा की भूतकाळात सर कोण होते, म्हणजे मागच्या जन्मी कोण होते सर? मागच्या जन्मी तुम्हाला बघायचंय? बघा पाठीमागे. अरे बापरे, आयुष्यात मागे वळून पहा. कांदा? मागच्या जन्मात हे कांदा होते? कांदा होते. का? ते बायकांना खूप रडवतात. खूप रडवायची कामं करतात म्हणून ते मागच्या जन्मी कांदा होते. करेक्ट. या जन्मामध्ये त्यांनी भूमिका अशा केलेल्या आहेत त्यामुळे बायका रडलेल्या आहेत बऱ्याच आपण बघितलेल्या आहेत. तर यांचं कन्क्लुजन असं आहे की मागच्या जन्मात ते कांदा होते. व्हेरी नाईस, व्हेरी डिझर्विंग. नेक्स्ट. आता पुढच्या जन्मी ते कोण असणार आहे? पुढच्या जन्मी म्हणजे बघा भविष्यातलं सांगतात. पुढच्या जन्मी कोण होते? कोण मिलिंद असणार? शिंदे दाखवा. बघा. झुरळ. का? काय आहे ना, आता बायकांना खूप रडवलं. आता बायका झाडू घेऊन ह्याच्या मागे लागला. म्हणून या पुढच्या जन्मामध्ये त्यांना बायकांच्या हातून म्हणजे ते ऐकून घ्यावं लागणार. त्यांनी आता त्यांनी त्रास दिलाय बायकांना, असं एक त्यांचं एक म्हणणं आहे. बाबा फारच सडेतोड आहात. भीती नाही वाटत ते फटके देतील बाहेर नेऊन? म्हणून बाजूला इथं का लाईव्ह मध्ये काहीच करू शकत नाही म्हणून. अच्छा, वसंत विहारला राहतात ते. सापडले की कधी फटके द्या. यानंतर आपण जाणून घेऊयात पुढील भविष्य. मला सांगा की अभिजित चव्हाण हे आपल्याकडे आलेले आहेत. अभिजित चव्हाण हे भूतकाळात कोण असतील असं तुम्हाला वाटतं? अभिजित चव्हाण हे बकर असतं ना, बकर म्हणजे कळपत राहील त्यांना आवड. हा, म्हणून बघा. बकर होते असं म्हणतात. कारण सतत ते गुलाळपणे राहतात. वा वा. पार्ट्यामध्ये रंगतात. त्यामुळे त्यांना ग्रुप राहायची सवय. क्या बात आहे, क्या बात आहे. हे तर मला आवडलं. आणि पुढील जन्मी ते कोण असतील असं तुम्हाला वाटतं? पुढच्या जन्म ते बघा काय होणार आहे. सिक्युरिटी वॉचमन हॉटेलचे. हो हो, हॉटेल संजोग ज्यूस बार. हो हो. कारण ना हॉटेलमध्ये बसल्यावर खूप वेळ झाला तरी निघेना माणूस. त्यामुळे हॉटेल मालकाला आणि वॉचमनला किती त्रास होत असेल हे वॉचमन झाल्यानंतर त्यांना तिथं उभं राहूनच कळेल. अच्छा, म्हणून ते वॉचमन शिक्षापर असं तुम्हाला त्यांचं असं एक म्हणणं आहे. यानंतर आपण येऊयात संस्कृती बालगुडे यांच्याकडे की त्या कोण असतील? हा, त्या मागच्या जन्मी कोण होता ते बघा. मागच्या जन्मी त्या सुपारी होत्या असं त्यांचं म्हणणं आहे.
का बरं सर? हा, म्हणून तर या जन्मी बघा ना सगळं सुपरच करत असतात फॅन्टास्टिक असं सगळं. देर इज समथिंग न्यू. या यस. आणि भविष्यात कोण असतील असं तुम्हाला वाटतं? दाखवा प्लीज. भविष्यात त्या कोण होणार आहेत? चिकना हिरो. हिरो 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 होणार आहे का? कारण हिरोला दादा म्हणतात ना तेव्हा काय वेदना होतात ते त्यांना कळते. दॅट्स ट्रू. ह्याला आम्ही परदेशवारी केल्यामुळे आमचे काही तिकडचे प्रेक्षक आहेत त्यांनाही कळावं म्हणून. त्यांनाही कळावं म्हणून. बाकी काय नाही. डोनाल्ड बघतो ना आपलं ट्रम्प. यानंतर नेक्स्ट इज शशांक केतकर. शशांक केतकर हे मागच्या जन्मीत कोण होते असं आपल्याला बघायचं आहे सर. बघा मिश्री होते. मिश्रीची डबी. मिश्रीची डबी होती ती मागच्या जन्मी. मग मी त्याला म्हटलं हे बघा तुमच्यातला मीपणा काढून टाका. मग त्याने काढला. मग फक्त श्री उरला. व्हेरी समथिंग इंटरेस्टिंग. वा वा. मिश्रीचा डबा होता. आणि आता भविष्यात काय होतील ते दाखवा जरा. हे भविष्यात काय पुढच्या जन्मी कोण असतील? काही मी पणा काढून श्री झाला आणि श्री काहीही असतो त्यामध्ये काही होऊ शकतो. करिअर इज ओपन. त्याच्यानंतर मयुरी देशमुख आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा आपण 2 पंच काढले. तर काय होत्या त्या मागच्या जन्मी? बघा गवंडी होत्या त्या. का गवंडी का होत्या? म्हणून तर आता दातात सिमेंट भरत असतात. हो, या डेंटिस्ट आहेत स्वतः. हे तुम्हाला जाणून घ्या तुम्ही. ते स्वतः दाताचे डॉक्टर आहेत म्हणून सिमेंट भरतात असं तुमचं म्हणणं. वाव. आणि पुढच्या जन्मी त्या कोण होतील असं तुम्हाला वाटतं? दाखवा प्लीज. पुढच्या जन्मी त्या सुंदर सत्य लपून राहत नाही. काय काय पण हे- याचा संबंध काय? सुंदर देखणा असा त्यांच्या आयुष्यात एक पुरुष येणार आहे तो हा. येस. वा वा, क्या बात आहे. आता तुमचं भविष्य स्पीचलेस. हा स्पीचलेस. आता असं बोललो आपण काय बोलायचं. आणि एक पत्र सुद्धा आपल्याकडे आलेलं आहे. हा ते घ्या ना आधी ते. हा, पत्र असं आलेलं की सर मी तुमचा प्रचंड मोठा फॅन आहे. अरे आणि तुम्ही मला फारच आवडता. Thank you. तर त्यांनी एक समस्या विचारलेली आहे की घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार बरेच बदल करावे लागतात. तर गॅसची दिशा काय असावी? मला असं वाटतं पाहुणे ज्या बाजूला बसतील त्या बाजूला न करता गॅस दुसऱ्या बाजूला करा.